या शनिवारच्या चोर बाजारात मला पॉवर बँक आणि आपले मोबाईल एवढ्या स्वस्तात भेटून जातील याचा तर मी कधी विचार बी नव्हता केला. चोर बाजारात एंट्री करता खेपीस आपले प्रेमाचे माणसं भेटणं चालू झाले. तेवढ्यात भाऊ मला हे भाऊ भेटले जे की दर शनिवारी आपल्या चोर बाजारात हे बी दुकान लावता. मग काय त्यांनी बी घेऊन टाकलं आपल्या ब्लॉग मध्ये. मग भाऊ हे दोघं झालं तरी काही इचक वाचक करतच होते की तेवढ्यात बदल डीजे आलोक प्रकट झाला. मग काय भाऊ आपल्या रोहन डॉनला काहीतरी भाऊ प्रॉब्लेम होती. त्याच प्रॉब्लेमले भाऊ थोडं फेमिकॉल लावून फिक्स करून टाकलं. तेवढ्यात भाऊ हे दोघं त्या पॅन्डावाले भाऊले म्हणता 150 रुपया देगा. त्यावर मग दुकानदारांनी बी एकच शब्द मारला, पहली फुर्सत में निकल. तेवढ्यात भाऊ अजून आपला एक प्रेमाचा माणूस भेटला. कसा आहे ना आपण कोणालाच नाराज नाही करत, सगळ्यांनी आपण ब्लॉग मध्ये घेतो. मग भाऊ असंच चोर बाजार भटकता भटकता माझी नजर गेली भाऊ या पॉवर बँक वर, ज्याची क्वालिटी जरा दिसायला ठीकठाक वाटत होती. काकाले त्याचा प्राइस विचारला तर काका 120 रुपये सांगत होते. मग मी तो ठेवला आणि हा एक दुसरा पॉवर बँक उचलून पाहिला. याची जरा काही क्वालिटी जरा डिम वाटत होती म्हणून मी काकाला प्राइस विचारली. काका 90 रुपये सांगत होते. मग त्याला बी ठेवलं साईड मध्ये आणि मी हा मोबाईल उचलून पाहिला. या मोबाईलची कंडिशन थोडी चालू बंद सारखी होती. ज्याची काकाला प्राइस विचारली तर काका 200 रुपये सांगत होते. तो मोबाईल ठेवून भाऊ मी जरा निघालच होतो की तेवढ्यात माझी नजर गेली सायकलवर, जे की आजच्या शनिवारच्या चोर बाजारात फक्त 1200 रुपयाला भेटत होती. मग असंच चोर बाजार भटकताना मला हे आणि हे शर्ट आवडलं. मग काय दोन्ही बी उचलून टाकले, म्हटलं देऊन टाका. मग आपल्या पवन डॉन आणि आपले डीजे आलोकले सोबत घेऊन मी आलो एका ठिकाणी. तेवढ्यात मला अटी योगेश भेटला, जो की अटी साखबो चष्मे घालू घालू पाहत होता. जसंच की वॉच, बेल्ट आणि घरात लागणारी इतर वस्तू, ते बी एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये आणि कमीत कमी प्राइस मध्ये. हे सगळं भेटून जाईल तुम्हाला फक्त या भाऊच्या दुकानात. तर तुम्ही पण एक बार येऊन भाऊच्या दुकानाला नक्की भेट देऊन पहा. चला तर भाऊ आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण लवकरात लवकर. तोपर्यंत साठी जय श्रीराम.